सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण मैदानामध्ये सुरू होत असताना बघतायत. सध्या तरी नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय सापेवाडी पठार संघाने खूप मोठं बाटल आपण या सामन्यामध्ये बघू शकतो. त्या दोन्ही संघाच्या माध्यमातून दोन्ही टीमने अगदी बघायला गेले तर एक एक सामना जिंकलेला, त्यामुळे अगदी या दोन्ही टीमची ऑलमोस्ट चर्चा मैदानामध्ये झालेली आहे आणि या दोन्ही संघामधनं हे भरपूर मोठं बाटल बघायला भेटत आहे. पहिला चेंडू विकी बॉलिंग ट्रॅकवरती एंट्री झाली आणि विकीचा पहिला चेंडूवरती फलंदाज समीरच्या बॅटमधून मिळत आहेत बांदिवली टीमला. पहिला चेंडूवरती पहिल्या 6 धावा सिक्सर. एक चांगला खेळाडू आहे समीर. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर्मन बांदिवली संघाकडून खूप चांगला खेळ करत असताना पाहिला होता, परंतु विसरून जमणार नाही. अपोजिट विकी कातवारा पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे गोलंदाजीचा वेग भरपूर व्हेरिएशन आहे. नेहमी आपण बघितलेले आहेत सापेवाडी पठार संघाकडून त्यालाही खेळताना फटका चांगला होता. बॅकवर्ड स्वरलेग क्षेत्रामध्ये बाटर समीरच्या बॅटमधनं स्वीप करण्याचा प्रयत्न इथे भरपूर चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत स्कोरबोर्डवरती आपण पाहतायत. सध्या तरी 8 धावेवरती बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघू शकता जर्मन बांदिवली संघ या स्कोरबोर्डवरती. मोठा सामना आपण बघतोय. कोण जिंकणार लढाई आजच्या दिवसामधून आपण सुपर 4 मध्ये एक संघ शोधणार आहोत. त्यासाठी चाललेले दुवंत युद्ध जे मात्र मैदानावरती आपण बघतोय या दोन्ही टीमच्या माध्यमातून. टायमर काउंट केला जातोय, लक्षात ठेवायचं आहे. सध्या तरी आपण बघू शकतायत गोलंदाजी करणारा चापेवाडी पठार संघ इनसाइड आउटला फटका चांगला विकीच्या विरोधात चाल चालली आहे फलंदाज समीरने आणि तिथे तिथे फलंदाज समीर यशस्वी झाला. इनसाइड आउटला चेंडू फेकून दिला मार्केच्या पलीकडे. 4 रन्स. सेट झालाय फलंदाज बॅटिंग करत असताना पॉपिन क्रीज वरती बॅटर समीर आणि समीरच्या विरोधात आपण पाहताय आता सध्या तरी गोलंदाज विकी कातवाराची लेंथ थोडीशी अडथळलेली पाहायला मिळते आहे. पहिला षटकार होता, दुसरा चेंडू डबल साठी होता, त्यानंतर चौकार. एकूण 12 धावेवरती जर्मन बांदिवली संघ. यावेळेस लोबा फुल टॉस कन्वर्ट केला फलंदाज समीरने. मिड विकेटला प्रोटेक्शन झोन अवेलेबल सेट आहे विकीच्या विरोधात. त्या चेंडूवरती आपण पाहताय सध्या तरी सिंगल मिळते बॅटर समीरच्या बॅटमधनं. स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना जर्मन बांदिवली संघ 13 या धावफलकावरती आपण पाहतोय. चला वेळेसाठी कॉपरेट करा, वारंवार तुमच्यापर्यंत सूचना येते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतायत भूषणदादा भोईर, त्याचबरोबर गिरीशदादा बांगार, त्यानंतर संपूर्ण MS स्पोर्ट्स आणि आमचे आदरणीय कैलासदादा. या सर्वांनीच खरंतर या स्पर्धेसाठी भरपूर चांगली मेहनत जी मात्र घेतलेली आपण पाहतोय. आजचा फायनल दिवस आहे आणि फायनल डे मध्ये आपण बघू शकता सध्या तरी हा सेकंड राऊंडचा पहिला मॅच. सूरज टाकरेला पाला भेटतात. पॉपन क्रीजच्या समोर सॉफ्ट हँडला फटका एक्झिक्यूट केला. बॅकवर्ड स्वरलेग मध्ये चेंडू इंटर झालाय. सेकंड रनचा प्रयत्न कदाचित होतो. डायरेक्ट हिट जरूर होईल आणि आता ऑफिशियल अंपायर मयूर सर म्हणतात की यस रेफर करायचं आहे आणि बरोबर बॅटर इथे स्वतः सूरज मैदान सोडत असताना पाहायला मिळाला. म्हणजे सूरजला देखील समजले असेल की कदाचित इथे आपण अधुरा राहिलो आहे. बबलू इथे डायरेक्ट हिट करत असताना आपण पाहिलेलं आहे चापेवाडी पठार संघाकडनं आणि यस बरोबर डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होत असताना सूरज पहिला ब्रेक थ्रो मिळतोय गोलंदाजी करत असताना चापेवाडी पठार संघाला. यस विकेट. पाहताय आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये सुरुवातीची पहिली 2 षटक आपण कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पाहणार आहोत. 14 धावा धावफलकावरती आहेत. बॅटल मध्ये समीर यावेळेस स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. आप ट्रॅकर होता. इनसाइड आउटला फटका चांगला आहे. समीर मैदानामध्ये टॉप ऑर्डर मधून इंटर झालाय आणि तो भटतोय. इथे आक्रमण होतील. बॅटर समीर सक्सेस. चेंडू इनसाइड आउट एक साखावर सीमारेखेच्या पलीकडे. 4 धावा.
रिझन मधून चौकार आल्या. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न होत असताना दाफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये अगदी जर्मन बांदिवली संघ 18 या स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला भेटतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये महागडा ठरल्या गोलंदाजी करत असताना विकी हा खेळाडू, परंतु इथून अजून देखील वेळ गेली नाहीये. 3 षटकं फेकायचे आहेत चापेवाडी पठार टीमला आणि इथून या सामन्यामध्ये मात्र चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी आणावी लागेल. चर्चा होती या सामन्यामध्ये जर्मन बांदिवली संघाच्या फलंदाजांची. मानलं की सूरज धावबाच्या स्वरूपात बाद झालाय, परंतु समीर हा खेळाडू पॉवर प्ले मध्ये अगदी आपण बघतायत कड्या प्रहारांची नोंद देत असताना आपण जरूर बघितलाय. 18 धाबा दाफलकावरती दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग स्ट्राईकवरती गोलंदाज दशरथ, ऑन बॉलिंग मार्कवरती बघायला भेटत स्ट्रायकर एंडला वैभव आहे. स्ट्रायकर एंडला लोबा फुल टॉस होता. ऑन साइडला हा चेंडू ग्राउंड स्ट्रोक मधून कंप्लीट केला फलंदाज वैभवने. मिळाली जातीय संतुष्ट गतीची सिंगल. स्कोरबोर्ड वरती बॅटिंग करत असताना यावेळेस बांदिवली संघाचा धावफलक 19. पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये किती धाबेचं लक्ष दिलं जाईल जर्मन बांदिवली टीम कडने पाहायचं आहे. आणि इथून या सामन्यामध्ये आपण बघतायत चापेवाडी पठार संघ ब्रेक थ्रोची जरूर प्रयत्नामध्ये असू शकतोय. 19 धाबा दाफलकावरती आहेत. समीरचा विकेट आला तर सामन्यामध्ये अगदी चापेवाडी पठार संघ पुन्हा एकदा पुनरागमन नोंदवू शकतोय या बॅटलमध्ये अगदी चांगल्या गोलंदाजीमधनं. दशरथ बॉलिंग शाकवरती हाफ ट्रॅकर. यावेळेस आपण पाहता बॅकफुटला आली आहेत, बरोबर इनसाइड आउटला फटका. खेळत असताना बॅटर समीरच्या बॅटमधनं मिळतायत 2 धाबा. सेन्सिबल क्रिकेट देखील तुमच्याकडे असणं फार गरजेचं असतं. प्रत्येकी क्षणामधून तुम्ही खरं मोठेच फटके खेळू शकत नाहीयेत, हे मात्र स्पष्टपणे या सामन्यामध्ये समीरच्या माध्यमातून आपण बघतोय. 2 धाबा आल्यात बांदिवली संघ 21 वरती पोहोचत असताना. हाफ ट्रॅकर इनसाइड आउटला. यावेळेस हवे चेंडू बोस विकेट कदाचित ट्रॅप सेट होता. एक्सा कव्हरला फिल्डर मौजूद पाहायला मिळतील. आणि आता गोलंदाजी करत असताना आपण मगाशीच चर्चा केली होती की समीरचा विकेट आला तर मोठा ब्रेक थ्रो बनवू शकतोय. आणि आपण पाहतायत चापेवाडी पठार टीमला मिळालाय हा दुसरा ब्रेक थ्रो. समीर बाद. मात्र थोडस आपण बघू शकतायत ब्रेक देत असताना गोलंदाजी करणारा दशरथ. विकी मागडा पडला, परंतु दशरथ मैदानामध्ये सध्या तरी गोलंदाजी करत असताना ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा करत जास्ती खर्च झाल्या त्या धाव्यांची भरपाई करतोय. नवीन बॅटर होम मैदानामध्ये दाखल झाले. ऑन साइडला फटका चांगला आहे. अलोंदी कार्पेट स्ट्रोक पाहायला भेटतो. एक शतरक्षक आहेत विकी. तिकडे बॉल वरती मिळाली जातीय सिंगल. थोडंसं धीम्या गतीचं बॅटल यावेळेस बघायला भेटतंय बॅटिंग करत असताना जर्मन बांदिवली संघाकडून. पहिला विकेट जर पाहायला गेलं तर तिथे सूरज बाद झाला होता, त्यानंतर समीर बाद झालेला पाहायला भेटतोय. म्हणजे टॉप ऑर्डर इथे पवेलियनच्या क्षेत्रामध्ये एंटर झालेला आपण पाहिलाय. आणि सध्या तरी 3rd नंबर आणि 4 नंबर या 2 क्षेत्राचे बॅटर सध्या फलंदाजी करत आहेत. वैभव साकरेला बघायला भेटतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. गतिमंत चेंडू आहे. गोलंदाज दशरथचा येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये दशरथच्या माध्यमातून होती आहे. महत्वाचा सेट फलंदाज बाद केलाय दशरथने. त्यानंतर या षटकामध्ये आपण बघू शकतात उल्लेखनीय गोलंदाजी सध्या तरी ठरत असताना दशरथ या गोलंदाजाची फक्त आणि फक्त 4च धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. त्यानंतर स्कोरबोर्डला बांदिवली संघाला आपण पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 वरती पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस कनेक्शन प्रॉपर दिलंय. खेचत असताना बरोबर पेचलाय फटका. बॅटर वैभवच्या बॅटमधून मिळत आहेत. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा.
खेळ मैदानावरती संपादित झालेला आपण पाहताय. स्कोरबोर्डवरती फलंदाजी करत असताना जर्मन बांधिवली संघाला आपण बघू शकतायत 28 धावेवरती. बॅट्समन वैभवच्या बॅटमधून एक चांगला फटका तिथे आपण मागच्या षटकाच्या शेवटच्या शेड्यूवरती पाहिलेला आहे. 28 धावा स्कोर कार्डवरती आपण बघताय. इथून अजून देखील आपण बघू शकाल 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात. आपण बघतायत ब्लास्क्रेड एंडकडनं ही 2 षटकं पाहायला मिळत आहेत. 5 फिल्डर बॉडीलाईन झोनमध्ये ॲड आहेत. चला चापेवाडी पठार संघ वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा. टायमर इथे काउंट केला जातोय, लक्षात ठेवा. 28 धावा दापलकावरती आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ अजून देखील बघायचा आहे. आणि बॉलिंग शाखवरती कल्पेश कातवारे इथे दाखल होतोय. कल्पेश आला. कल्पेशच्या विरोधात पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज ओमचा राहील अनसक्सेस. सक्सेस विकेट भेटतोय यावेळेस चापेवाडी पठार संघाला. फलंदाज बाद. गोलंदाजी करतात. विकेट मिळाल्या कल्पेशला पहिला षटकावरती आपण पाहतायत. जर्मन बांधिवली संघ 28 वरती मात्र आपला तिसरा विकेट गमवत असताना खूप मोठं बाटल आपल्याला पाहायला भेटतंय. खोट जिंकणार ही लढाई आणि किती धावेचं टार्गेट असेल यासाठी हा सामना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. प्रेक्षक मात्र हळूहळूपणे जर पाहायला गेलं तर इथे उपस्थिती नोंदवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायनल डे या स्पर्धेचा आहे. कल्पेश या षटकामध्ये मात्र इथून फलंदाजी करत असताना बांधिवली टीमचा फलंदाजांना थांबवतोय. चांगला ऑलराऊंडर आहे गोलंदाज. सध्या तरी गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये अगदी आपण बघू शकतायत इथे ऑफिशियल अंपायर म्हणतात की चेंडू स्टिकला लागला की नाही हे चेक करायचं का सर. अगदी चेक केलं जातं. आपण बघू शकता टेक्निकल रूम मध्ये डिसिजन थोडासा पेंडिंग क्षेत्रामध्ये पाहायला भेटतोय. फलंदाजाची बॅट तर ऑलरेडी इथे स्टिकला धडकत असताना आपण पाहिलेले आहे आणि एक्झॅक्ट विकेट पाहायला मिळेल. फलंदाजी करत असताना इथे आपण पाहतायत जर्मन बांधिवली संघाला मात्र आपला आणखीन एक महत्वाचा खेळाडू इथे गमवावा लागतोय. बॅट्समन आपण बघू शकतायत सध्या तरी फलंदाजी करत असताना बरोबर बाद झालेला पाहायला भेटतोय. जो गोलंदाजी करत असताना गोलंदाज कल्पेशला आपण पाहतोय चेंडू रिलीज केला. त्यानंतर आपण बघू शकाल चेंडू डॉट ही झाला होता. तिथे बॅटर
परंतु जे पॉपिन ग्रेस होतं ते सोडलं नव्हतं गोलंदाज कल्पेशने आणि त्यामुळे बरोबर आपण पाहतायत फलंदाज इथे बाद आहे. विकेट सॅक्रिफाईस झालेला बॅटिंग करत असताना सध्या तरी बांदिवली संघाचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष दाखल होत आहेत. सामन्यामध्ये मात्र सध्या तरी गोलंदाजी करत असताना चापेवाडी पठार संघ अगदी जनमान बांदिवली टीमला बरोबर रोखतोय. चांगला सामना मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतोय. वन साइड इनिंग मध्ये टार्गेट देण्याचा प्रयत्न फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये केला जातोय. सध्या तरी आपण पाहू शकतायत बॅटिंग करणाऱ्या जर्मन बांदिवली संघा माध्यमातून पुढे ठेवले यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज आहे. स्वीपर थर्ड बॅन थोडासा मागे पाहायला मिळतोय. सिंगलचा प्रयत्न यावेळेस बॅटर मैदानामध्ये आपण पाहतात संतोषने केलाय. धावफलकावरती मात्र थोडंसं चेंजेस होत असताना स्कोरबोर्ड वरती 29 धावेवरती जर्मन बांदिवली संघ. तिसरं षटक. या षटकामध्ये कल्पेश कातवारा मात्र पुन्हा एकदा जे काम करायचं होतं ते ऑलरेडी काम केलेलं आहे असंच सांगावं लागेल, कारण 2 विकेट कल्पेशने ते घेतलेले आहेत. त्यानंतर आपण बघतोय एकच धाव खर्च झाली आहे. बांदिवली टीमला मात्र इथून धावफलकावरती मात्र भरपूर कोंडून ठेवलंय गोलंदाजी करत असताना चापेवाडी पठार संघाने. ऑन साईडला फटका आहे. सिंगल मिळते यावेळेस बॅट्समन वैभवच्या बॅटमधनं सिंगलच्या मदतीने धावफलकावरती जर्मन बांदिवली संघ 30 या स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला. संतुष्ट गतीचा डाव मैदानामध्ये सध्या तरी बघायला भेटतोय फलंदाजांच्या माध्यमातून या बॅटल ऑर्डर मध्ये. हाफ ट्रॅक बॉल पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस मिस्टानिक सोक पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक विकी डाऊन दी बॉल पकडता जाईल. सामन्यामध्ये कदाचित गोलंदाजी करत असताना हे षटक गरजेचं होतं चापेवाडी पठार टीमला, कारण 2 ओव्हरमध्ये गोलंदाजी मागणी पडली होती आणि आता कल्पेश कातवाराला मिळत आहेत. या षटकामध्ये 3 विकेट. फलंदाजी करत असताना बॅटर संतोष बाद. धावफलकावरती आपण पाहतायत विकेटमध्ये सध्या तरी जर्मन बांदिवली संघाने मात्र 5 विकेट इथे गमावलेले आपण बघतोय. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 हे पहिलं पर्व आपण पाहतायत. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा फायनल दिवस या स्पर्धेचा बघायला भेटतोय. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळाली. त्या सामन्यामध्ये सध्या तरी चापेवाडी पठार संघाकडनं षटक क्रमांक 3चा खेळ संपादित झालेल्या 3 षटकामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहताय जर्मन बांदिवली संघ 5 विकेट 30 या धावफलकावरती. जर बघायला गेलं तर आपण 28 धावा पाहत होता. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज कल्पेश कातवाराला आपण पाहिले ज्यांनी 3 विकेट मिळवल्या, 2 धावा खर्च केल्यात, एक डॉट बॉलही टाकलाय. म्हणजे भरपूर चांगलं षटक मैदानावरती कल्पेशचं हे आपल्याला बघायला मिळालंय. या डाबाला थोडासा अगदी ब्रेक जो मात्र भेटत असताना आपण पाहिलेल्या 30 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कैलास इथे एंटर झालेला आहे ऑन बॉलिंग मार्क वरती. कैलास गोलंदाजीसाठी दाखल होतात. स्ट्रायकर रेडला वैभव आहे. हो स्विचित खेळण्याचा प्रयत्न फलंदाज वैभव करतोय, परंतु यावेळेस गोलंदाज कैलास हा चेंडू चांगला राहील. डॉट बॉल. गतिमंत चेंडू होता. फलंदाजीचं डिस्टन्स जसं बदलले तशा पद्धतीनं चतुराई आणि चाणाक्षपणा यावेळेस दाखल करत असताना आपण पाहिला. गोलंदाज कैलास वाघ हा खेळाडू 30 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. हो चांगली गोलंदाजी. उगाचच चापेवाडी पठार टीमला खरं तर नक्कीच नाव मिळालं नाहीये, तर त्यांचा खेळ भरपूर महान आहे. आणि आज आपण पाहतायत अगदी MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकामध्ये अगदी या फायनलच्या दिवसामध्ये सेकंड राऊंडच्या या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट. हाफ ट्रॅकर बॉल बांदिवली संघ पाहायला मिळेल. बांदिवली टीमचा बॅटर वैभव पाहायला भेटतो सॅकरेडला. वैभवकडे देखील क्षमता भरपूर आहे आणि वैभवच्या बॅटमधून आता थोडं सोड प्रत्युत्तर फायनल सीमारेषेच्या पलीकडे मॅक्झिमम षटकार. 36 धावा धावफलकावरती आपण बघताय जर्मन बांदिवली संघ. फलंदाज वैभव यावेळेस मात्र फलंदाजीमधून रणनीती चेंज करतोय. लेग स्टिक बरीचा चेंडू आपण पाहताय. बॅकवर्ड स्वेलिंगला स्वीप केले. क्षेत्ररक्षक आहे. धावाची संधी आहे.
आणि यस 1+1 विकेट बाटर बाद विकेट. या षटकामध्ये अगदी धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाजी करणारा जर्मन बांदिवली संघ जरूर करतोय आणि फलंदाज वैभव या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडला येण्याचा प्रयत्न करत असताना 37 धावा दापल गाभर्दी आहेत. चला नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला आपण पाहतायत ठाकरे नगर कोलठण आणि त्यांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळणार आहे तो म्हणजेच श्री गणेश तोंडली. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. खोलबट टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केलाय. मिस्टामिक स्ट्रोक लांबी कमी आहे आणि यावेळेस बॅटिंग करत असताना बांदिवली क्रिकेट संघाला 37 वरती 7वा विकेट. गोलंदाजी करत असताना कैलास वाघ या गोलंदाजाला आपण पाहतायत चापेवाडी पठार संघाने मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक केलेलं आपण बघितलं आहे. चला टॉस केला जातोय. सध्या तरी आपण पाहतायत नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा दुसरा सामना ठाकरे नगर कोलठण त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजेच श्री गणेश तोंडली संघ. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. तन्मय ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा मिळत आहेत. आपण बघतायत पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपादित झालेला आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जर्मन बांदिवली संघाच्या स्कोरबोर्डवरती आपण बघू शकता 39 धावा आपल्याला पाहायला भेटतात आणि 40 धावेचा पाठला करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल चापेवाडी पठार संघ. चला टॉस केला जातो. पुढचा सामना आपण बघाल ठाकरे नगर कोलठण त्यांच्या विरोधात आपल्याला पाहण्यास मिळतोय श्री गणेश तोंडली. या दोन्ही टीम मध्ये केला जाईल पुढचा मॅचचा टॉस. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा नाणेफेकी केली जाते. चला श्री गणेश तोंडली टीमचे कॅप्टन्स अजूनही आपण आला नाहीयेत. लवकर या कारण अपोजिट संघ पण पाहतायत ठाकरे नगर कोलठण संघ इथे उपस्थित झालेला. चेंडू पडण्याच्या अगोदर आपण इथे रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल. मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतायत MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन झालेलं आहे. ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण ऑनलाईनच्या माध्यमातून बघतोय. या स्पर्धेसाठी गेल्या 3 दिवसापासून जर पाहिलं गेलं तर न झोपता न थकता खरं तर आपण पाहतायत हे आयोजन कशा पद्धतीनं सिद्ध होईल याचाच विचार घेत असताना आपण पाहिलं आमचे आदरणीय गिरीशदादा बांगारा, त्यानंतर आपण पाहतायत भूषणदादा भोईर, त्यानंतर कैलासदादा वाघ, त्यानंतर MS स्पोर्ट्स जे सर्व आपण पाहतायत या सर्वच व्यक्तिमत्वांनी भरपूर मेहनत जी मात्र या स्पर्धेसाठी घेतली आहे आणि आपण आज हा फायनल दिवस जो मात्र या स्पर्धेचा बघतोय. श्री गणेश तोंडली संघाचे कॅप्टन्स आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकर येण्याचा प्रयत्न करा. टॉस केला जातोय. नाणेफेकी केली जाते. आपण बघतोय या सध्या तरी टॉस बॉक्स मध्ये यावेळेस ठाकरे नगर कोलठण त्यांच्या विपक्षात आपण पाहणार आहोत श्री गणेश तोंडली. या दोन संघाला नाणेफेकी झाली आहे. टॉस मध्ये आपण पाहतायत श्री गणेश तोंडली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फलंदाजी घेतलेली आपण बघतोय आणि गोलंदाजी करण्याकरिता इथे चॅलेंज केलं गेलंय ठाकरे नगर कोलठण टीमला. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. त्यानंतर कंटिन्यू बॅटलच्या दिशेने जातोय. जिथे आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन बांदिवली संघाला आपण बघितलेलं आहे. बांदिवली टीमने 39 बनवलेले आहेत आणि 40 धावेचा पाठला करण्यासाठी दाखल झाले. यावेळेस चापेवाडी पठार संघाची ही टॉप ऑर्डरची फलंदाजी. ओपनिंग प्लेयर्स यावेळेस दाखल होत असताना आपण बघतोय टॉप ऑर्डरचे फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. बबलू आणि कल्पेश हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना आपण बघतोय.
फलंदाजी करत असताना पाहतायत सध्या तरी बबलू या फलंदाजाला गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती इथे गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज समीर इंटर झालेला आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 40 धाबेचा डिफेन्स करत असताना जनमान बांदिवली संघाला आपण इथे पाहू शकताय. त्यानंतर या धाबा 24 चेंडू मध्ये चेसिंग करत असताना चापेवाडी पठार संघ आपल्याला पाहायला भेटतोय. प्रति ओव्हर मागे जर पाहायला गेले तर 10.00 ची धावगती यावेळेस आवश्यक आहे. रनचेस मध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहू शकता सध्या तरी चापेवाडी टीमला पहिला चेंडू इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट 38 सर्कल पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते. सिंगल मितीय बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी चापेवाडी पठार संघाला आणि या पहिल्या सिंगलने आपण बघतायत दाफलकाचा खुलासा नोंदलाय. सिंगल अली समीर मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. विकेट्स आणाव्या लागतील गोलंदाजी करत असताना. जर हे बॅटल थांबवायचं असेल या मॅच मध्ये आपण बघू शकता सध्या बांदिवली संघाला हो इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला गोलंदाज समीरचा आपण पाहताय. खेळपट्टीवरती पडल्यानंतर बॅटर जर बघायला गेलं तर कल्पेश कातवाराचा चेंडू बॅटवरती आला नाहीये. चेंडूला चांगलं वळण देत असताना पाहायला मिळाला गोलंदाज समीर. नॅचरल कोण जो शोधत असताना आपण पाहिला समीरला. पुढे ठेवलं यॉर्कर होतं चॉप केलं बरोबर आपण पाहताय. त्यावेळेस शॉर्ट पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा मधोमधनं हा चेंडू खेळत असताना फलंदाज कल्पेश कातवाराच्या बॅटमधून चेंडू सीमारेखेच्या पलीकडे 4 धाबा. कल्पेशच्या बॅटमधून मात्र यावेळेस आक्रमकता बनलेली आपण बघितलेली आहे. एक चांगला खेळाडू आहे कल्पेश. सध्या तरी मैदानामध्ये बॅटिंग करत असताना 40 धाबेचा पाठला जो मात्र आपल्या संघाकडून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चौकार आलाय समीरच्या विरोधात. हो स्विचित या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. या खेळाडूला सर्वच दिशेला फटके खेळता येतात आणि यावेळेस आपण पाहतायत परमनंट क्लास स्विचित खेळत असताना चेंडू पाठवून दिलाय. ग्राउंड इनफिल्ड थर्डमॅनला बीट करून सीमारेखेच्या पलीकडे आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर फलंदाज कल्पेशच्या बॅटमधनं आपण पाहता पुढे एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू समीरचा चांगला पाहायला मिळतोय. थोडासा लाईन लेंथ मध्ये आपण पाहताय चेंजेस केलं गोलंदाजी करत असताना समीरने. बांदिवली एक्सप्रेस पाहायला मिळतीये मैदानावरती गोलंदाजी करत असताना मिस्तामिक स्ट्रोक फटका बसतोय क्षेत्ररक्षक. यावेळेस काय जडलंय मोका बनला होता परंतु आलेला मोका ठुकरावलेला आहे. गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपण बघताय सध्या तरी अगदी गोलंदाजी करत असताना जनमान बांदिवली टीमने वेळ करतर प्रत्येकाला संधी देते परंतु या संधीवरती जर पाहायला गेलं तर यशस्वी क्षेत्र शोधता आलं नाहीये बांदिवली टीमला. सोपा जाईल सूरजनं ड्रॉप केला आणि या सामन्यामध्ये बॅटर कल्पेशला जीवनदान मिळतोय. सिंगल अली दाफलकावरती आपण पाहताय पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकावरती मात्र चापेवाडी पठार संघ 10 या स्कोरबोर्ड वरती पाहायला भेटतोय. 10 धाबा दाफलकावरती सायंकाळचं सत्र आहे. बॅट्समन कल्पेशला मात्र जीवनदान मिळालेलं आपण बघतोय. कल्पेश हा फलंदाज असा आहे की तो कुठूनही या सामन्यामध्ये मात्र अगदी फेरबदल नोंदवू शकतो आणि आतापर्यंत फलंदाजी देखील त्याने भरपूर चांगली केली आहे. पहिल्या P1 मध्ये 10 धाबेची रणनीती आवश्यक आहे. फलंदाजी करत असताना 40 धाबेचा पाठला करतीये चापेवाडी पठार टीम ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा यशस्वी क्षेत्रामध्ये जॉईनिंग झालेल्या आहेत. 18 चेंडू अजून देखील 30 धाबा पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज वैभव दाखल झाले. चला फास्ट घ्या. बांदिवली संघ महत्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. वेळ वाचवणं फार गरजेचं आपण बघतोय. 10 धाबा दाफलकावरती 18 चेंडू 30 धाबा या सामन्याचा इक्वेशन मध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत. कोण जिंकणारी संघर्षाची लढाई यासाठी मैदानावरती झालेले भरपूर मोठे युद्ध जे मात्र आपण सध्या तरी पाहत आहोत. पुढे ठेवलं यावेळेस फटका चांगल्या बॅटिंग करत असताना फलंदाज कल्पेशच्या बॅटमधनं
मागे सरकला, स्टेट हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस सेकंड रनचा प्रयत्न होतोय. हाणा करता मैदानामध्ये आपण बघाल गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाला थोडंसं चॅलेंज केलं होतं, आपण बघू शकता इथं सध्या तरी थोडीशी फंबलिंग फिल्डिंग. त्यानंतर 2 धावा मिळत आहेत दाफलकावरती चापेवाडी पठार संघ 12. बारा धावा दाफलकावरती आहेत बॅटिंग करत असताना. सध्या तरी या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत सध्या तरी चापेवाडी टीमला. कल्पेश थोडासा धीम्या गतीची फलंदाजी करत असताना आपण पाहताय. हो, यावेळेस संधी आहे मैदानावरती आपण पाहतायत. कॉलिंग चुकलंय मॅच मध्ये. आपण पाहताय बॅटिंग करत असताना पहिला विकेट गमावला जातोय चापेवाडी पठार संघाकडून. सेलिब्रेशन बनलंय बांदिवली टीमचं. बबलू आउट. मध्ये गोलंदाजी करत असताना पहिला विकेट जो मात्र अगदी धावाच्या स्वरूपामध्ये मिळवत असताना पण बघतोय जरूर. हो, यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज. हो, यावेळेस काय घडेल, रिस्क घेतली होती फलंदाजी करत असताना चापेवाडी पठार संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. आणि यावेळेस सध्या आपण बघताय लेग बाईज मधून मिळाली जातीय सिंगल. दाफलकावरती फलंदाजी करत असताना चापेवाडी पठार संघ 1 विकेट 13 या दाफलकावरती आहे. बॅटल जबरदस्त होईल. जर्मन बांदिवली संघ देखील सामन्यामध्ये आपण पाहतायत आपली जीजान झोपतोय. 40 धावेचा डिफेन्स करत असताना सध्या तरी या डाबामध्ये बांदिवली संघाला देखील माहिती आहे या सामन्यामध्ये जर यशस्वी क्षेत्र निवडलं तर पुढे भरपूर संधी आहेत. आणि नामी संध्यांवरती जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. ऑन साईडला पटका चांगला बॅटर कल्पेश होता, मिळाली जाईल सिंगल. सामना जबरदस्त आहे. बॅटल भरपूर सूरजदार पाहायला मिळत आहे. सिंगल इथे देखील भेटती आहे दाफलकावरती. मात्र चापेवाडी पठार संघाच्या 1 विकेट 14. इथून आक्रमण करावी लागतील या चेंडूवरती. बॅटिंग करत असताना चापेवाडी टीमचा फलंदाजाला कैलासकडे देखील भरपूर चांगली क्षमता आहे. पुढे ठेवला चेंडू खेळपट्टीवरती पडल्यानंतर खाली राहतोय वैभव. मात्र या सामन्यामध्ये गेम चेंजिंग स्पेल टाकताय. ऑफिशियल्स प्लीज तिथे आपण मैदानावरती दाखल व्हायचं आहे. कदाचित आपण बघू शकता खेळाडूला थोडीशी दुखापतग्रस्त झाली आहे. प्लीज नेहमीच तुम्हाला खरं तर सांगितलं जात असं जोपर्यंत तुम्ही सेफ असाल तोपर्यंत तुमचं गावाचं क्रिकेट सेफ असेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे नक्कीच सर्वप्रथम क्रिकेट खेळताना हेच सांगेन की स्वतःला सेफ ठेवा. त्यानंतर नक्कीच तुम्ही येणाऱ्या काही स्पर्धा देखील खेळू शकता. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आपण पाहताय. फायनल डे आहे.
अगदी आपण पाहतायत सर अजून एका चेंडूचा खेळ इथे या षटकामध्ये शेष पाहायला भेटतोय. 14 धाबा दाफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना आपण बघू शकतात या सामन्यामध्ये सध्या तरी चापेवाडी पठार संघाला 40 धावेचा पाठला इथे केला जातोय. या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना वैभवडे मात्र भरपूर चांगली गोलंदाजी हाताळलेली आपण जरूर पाहतोय. 14 धाबा दाफलकावरती आहेत. सामन्यातलं इक्वेशन अजून देखील भरपूर दूरवरचं पाहायला मिळत आहे. चापेवाडी पठार संघ या सामन्यामध्ये खेळ करत असताना लेझी बघायला मिळेल. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न मिस साबिक सोक फटका बसतोय. सामन्यामध्ये आपण फलंदाजी करत असताना मात्र आणखीन एका विकेटचं बदल. बॅटर कैलास वाघ या खेळाडूच्या खेळीचा अंत. विकेट. देखील मिळालेला आपण पाहतायत. मिडल ऑर्डरचा फलंदाज कैलास देखील बाद झालेला आपण बघतोय. मॅच मध्ये आता इक्वेशन 12 चेंडू 26 धाबा आपल्याला बघायला भेटत आहेत. इक्वेशन जर पाहिले गेले तर यावेळेस मोठं झाले. सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या आपण बघू शकतायत चापेवाडी पठार संघासमोर 14 धाबा दाफलकावरती आहेत. बॅटलमध्ये आपण सध्या तरी पाहताय जर्मन बांधिवली संघ मात्र भरपूर क्रुशल दर्जाचा खेळ करत असताना पाहायला भेटती आहे. चला वेळेसाठी कॉपरेट करा. दोन्ही टीम्सला वारंवार सांगण्यात येत आहे. अजून देखील आपण बघू शकतायत भरपूर साऱ्या मॅचेस ज्या मात्र आपल्याला कंटिन्यू खेळवायच्या आहेत. 12 चेंडू 26 ची आवश्यकता पाहायला मिळते. दाफलकावरती मात्र 14 धाबा फलंदाजी करत असताना इथे चापेवाडी संघाचा आपण पाहताय. जगावदेव पठार चापेवाडी संघ या सामन्यामध्ये खेळ करत असताना 40 धाबेचा पाठला करते. विकेट 2 गमावलेल्या कल्पेशला जीवनदान मिळालेल्या जरूर. त्यामुळे अगदी कल्पेश या सामन्यामध्ये आज सध्या तरी मागणी का बॅटिंग करत असताना इथे बांदिवली संघाला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस देखील आपण पाहताय गोलंदाजी करत असताना जर्मन बांदिवली संघ. चांगला चेंडू डॉट बॉल. गोलंदाजी करत असताना नयन हा गोलंदाज आपण सध्या मैदानामध्ये खेळपट्टीवरती पाहतायत. पहिला चेंडू डॉट आला. समीकरण कठीण होत चाललेलं आपण पाहता. 11 चेंडू 26 पुढे ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज नयन करतात. त्या चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक पाहायला भेटतोय. 61 रन्स मिळते. 61च्या साह्याने दाफलकावरती चापेवाडी पठार संघाचा दाफलक 2 विकेट 15. 11 चेंडू 25 धाबा. इथे या षटकामध्ये किंबहुनात 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील बॅटिंग करत असताना कल्पेशला. पुढे मिळाला खेचण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू डिलिव्हर करतायत फलंदाज कल्पेश. तिकडे मिड विकेटला थोडासा क्षेत्ररक्षक लांब होता. सेकंड रनचा प्रयत्न केलाय आणि इथे मिळाल्या जात आहेत बॅटिंग करत असताना चापेवाडी पठार. 2 धाबा इथे आलेल्या आपण बघतायत. स्कोरबोर्डला मात्र यावेळेस 17 धाबा. बॅटिंग करत असताना चापेवाडी संघ 40 धाबेचा पाठला आणि 40 धाबेचा पाठला करत असताना थोडंसं या बॅटलमध्ये आपण बघतायत संकटामध्ये जात असताना चापेवाडी टीमला आपण बघतोय. गोलंदाजी चांगली होती आहे. जर्मन बांधिवली संघ या सामन्यामध्ये आज वेगळी स्वप्न घेऊन दाखल झाला या मैदानावरती की काय. 9 चेंडू 23 धाबा या मॅचमध्ये आपण पाहता येणारं समीकरण. प्रेशर मात्र फलंदाजीवरती बघायला भेटेल. चापेवाडी पठार संघाच्या कल्पेश अजून देखील मैदानावरती आहेत. त्यामुळे इथून काढीला ट्विस्ट मिळू शकतोय. चॉप करतायत. यावेळेस वाईड यॉर्कर होता. पॉइंट रिझन मध्ये कटाबद्ध असणारा बॅटर कल्पेश इथे आहेत क्रीज वरती. मिळाली जातील 2 धाबा. स्कोरबोर्ड वरती सध्या बॅटिंग करत असताना चापेवाडी पठार संघ 19 धाबा दाफलकावरती आहेत. सामन्याचं इक्वेशन हळूहळू मात्र अगदी बदलत जात असताना आपण पाहताय. एका क्षणाला सामना आपण बघू शकतायत जर्मन बांधिवली संघाकडे येतोय आणि एका क्षणाला सामना आपण बघतायत सध्या तरी
पठार चापेवाडी संघाकडे देखील येत असताना बघायला भेटतोय. कल्पेश आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये सगळंच पाहायला मिळेल. स्विचित खेळण्याचा प्रयत्न बाटर कल्पेशने केला. चेंडू आपण पाहतायत डॉट येईल. प्रेशर मध्ये आता जात असताना चापेवाडी पठार संघ या सामन्यामध्ये आपण बघतायत डॉट बॉल. आता 7 बॉल आणि 21 धावा. हे क्रिकेटचं क्षेत्र आहे. अगदी आपण बघू शकता जरतरला महत्व नसतं, वेळेला महत्व असतं. आणि या सामन्यामध्ये 40 धाब्याचा डिफेन्स करत असताना ऑलरेडी सध्या चांगलं क्रिकेट हो नशीब यावेळेस आपण पाहताय भरपूर साथ देत आहेत. हाईट फॅक्टर नोपला चेंडू तडमान सीमारेखेचा पलीकडे. यस पंजा 5 धाबा. रूप घेत असताना पाहायला मिळेल. हृदयाची धडधड काळजाचा ठोका. आता इथून गोलंदाजी करणारे आपण बघताय जर्मन बांदिवली संघाचा देखील धडधड करायला लागला असेल, कारण सध्या या मॅच मध्ये आपण पाहतायत हाय व्होल्टेज ड्रामा जो मात्र सध्या तरी बघायला भेटतोय. 7 बॉल 16 धावा. गोलंदाजी करत असताना नयनने मात्र इथे मोठी चुकी केली आहे. मॅच मध्ये येणारा चेंडू फ्री हिट हो. फुल टॉस बॉल इनसाइड आउटला. आणखीन एक चांगला फटका बॅटर कल्पेशच्या बॅट मध्ये सेकंड रनचा प्रयत्न होतोय. हाणा करता या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत 2 तिसरीचा प्रयत्न. आणि यावेळेस आपण बघू शकतायत मिळाल्या जातील सध्या तरी 3 धावा बरोबर. वेस्ट साइड साठी आपण बघतायत पुन्हा एकदा DRS ची मदत फलंदाजी करत असताना स्वतः कल्पेशने ते केलेले आपण पाहतोय. चेक केलं जाईल. 27 धाबा दापलकावरती आपल्याला बघायला भेटत आहेत. सामना मात्र भरपूर रंगलेला पाहायला मिळतोय. कोण जिंकणारी लढाई हा प्रश्न जो मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील जाऊन बसलेला आहे. आणि या सामन्यामधला निकाल आता थोडाच वेळात पाहायला मिळेल. रेफर होत असताना पाहायला भेटतंय स्वतः ऑफिशियल अंपायर आपण बघतायत मयूर सर इथे नक्कीच हा सिग्नल चेक करण्यासाठी इंटर होत असताना बघायला मिळतील. अगदी आपण पाहतायत शेवटच्या चेंडूवरती 3 धाबा आलेले आपण बघू शकतायत. हा चेंडू डीप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर फेअर डिलिव्हरी आपण बघू शकतायत. सामन्याचं क्षेत्र मात्र यावेळेस थोडस हाय व्होल्टेज क्षेत्रामध्ये जात असताना आपण बघाल 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 13 धाबेची गरज. ज्या कल्पेश कातवाराला जीवनदान मिळाल्या तो कल्पेश खेळपट्टीवरती मात्र अजून देखील हा सामना लढतोय. आणि या मॅच मध्ये आपण पाहताय जिथे झेल सोडला तिथे मोठी चुकी केली आहे जर्मन बांदिवली टीमने. मी मगाशीच सांगलं होतं की कल्पेश असा खेळाडू की तो कुठूनही सामना बदलू शकतोय. आणि एक्झॅक्ट कल्पेशने सामना बदललेला आहे. 6 चेंडू 13 वरती हा सामना येऊन थांबतोय. सध्या तरी 27 धाबा डावफलकावरती आपण पाहतायत चापेवाडी पठार क्रिकेट संघाच्या. ड्रिंक ब्रेक देखील आपण होत असताना पाहिल्या. सामन्यामध्ये थोडीशी चर्चा फलंदाजाने देखील केली आहे. 6 चेंडू 13 21 आणि ते बघायला भेटते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संदीप इथे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. 6 चेंडू 13 ची गरज. सामना जबरदस्त आहे. पहिला चेंडू यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसाबिक सोक. हो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत सध्याच्या घडीला अजून एक मोठी चुकी पाहायला भेटली आहे. म्हणतात देव तारी त्याला कोण मारे. आणि सध्या तरी आपण पाहताय क्षेत्ररक्षक गोलंदाजांना तारतोय. कारण आपण बघतायत सध्या तरी सेट फलंदाजाचा इथे अजून एक झेल ड्रॉप झालाय. कल्पेशला जीवनदान मिळतोय. 2 धाबा या चेंडूवरती मिळत आहे. स्कोरबोर्ड वरती सध्या आपण बघाल बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये चापेवाडी पठार संघ 29 धाबा 5 चेंडू 11 धावेची गरज. सामना कसा पाहिजे. सामना असा पाहिजे. सध्या तरी प्रेक्षकाची नजर वेधली आहे कारण मॅच आपण पाहतायत
हृदयाची धडधड वाढवतोय आणि नक्कीच आपण पाहताय तर कल्पेश कातवारा ऑन फायर, चेंडू सीमा पार. जोपर्यंत कल्पेश आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये आपण पाहता आशयाची किरणं जरूर इथे खुली झालेल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहताय. आमचे गिरीश दादा एक चांगली ऍक्शन तुमच्यापर्यंत दाखवत आहेत. 4 चेंडू 5 धाब्याची गरज, 4 बॉल 5 धाब्याची गरज सामन्यामध्ये. आता पुनश्च एकदा ट्विस्ट, महत्वाच्या क्षणाला मिळतोय विकेट. फलंदाजी करत असताना बॅटर कल्पेश कातवारा. इट्स बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. तीन चेंडू 5 धाब्याची गरज या सामन्यामध्ये आपण बघू शकताय. सध्या तरी जिंकण्याकरिता फलंदाजी करणाऱ्या चापेवाडी पठार क्रिकेट संघाला कोण जिंकेल हा सामना आपण पाहताय. गोलंदाजी करत असताना गोलंदाजावरती प्रेशर आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अनिल दाखल झालेला आहे. 3 बॉल 5 धाब्याची गरज. क्षेत्ररक्षण सेट आहे. शॉट मिड ऑन, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हो लोबो फुल टॉस. यावेळेस स्टँडर्ड डिलिव्हर होईल का? बिस्ता बिग स्ट्रोक, मासला मेल मुवमेंट. जर्मन बांदिवली संघ या सामन्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि सापेवाडी पठार टीमला आता आणखीन एक निराशा. विकेट आहे. सामना मात्र यावेळेस पुन्हा एकदा बदललेल्या मॅच मध्ये ज्या चुका केल्या होत्या त्या चुका सुधारलेल्या आहेत आणि तिथून आता हा सामना मात्र पुन्हा एकदा चेसिंग करत असताना सापेवाडी पठार टीमला कठीण झालेला आपण बघतोय. 2 चेंडू 5 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आपण पाहतोय. कंपल्सरी चेस या मॅच मध्ये करावाच लागेल जर सामना जिंकायचा असेल चापेवाडी पठार टीमला. तर जबरदस्त सामना एमएस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आणि आपण पाहताचा फायनल डे जो मात्र भरपूर थरारक होत असताना आपण बघतोय. या बॅटल मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपण बघतायत कैलास यावेळेस दाखल झाला. 2 चेंडू 5 धाबा. सामना कोण जिंकेल हा प्रश्न मात्र सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये जाऊन बसलेला आपण बघताय. अविनाश मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेत. उर्फ सोनू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 2 चेंडू 5 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम. पुढे ठेवतात बॅटची टॉप यावेळेस बॅकवर्ड स्पेलिंगला बीट केलंय. नशीब चांगलेत, नशीब चांगलेत, नशीब चांगलेत. बॅटिंग करत असताना चापेवाडी पठार टीमला मिळतील या चेंडूवरती फलंदाज अविनाशच्या बॅटमधून 4 धाबा. चौकार. डीजे तरी एका धाबेचं इक्वेशन या सामन्यामध्ये मात्र अगदी शिल्लक राहिलेलं आहे. नशीब एखाद्या माणसाचे जर चांगले असतील तर तो माणूस यशस्वी होतो आणि या सामन्यामध्ये नशीब चांगले आहेत. आपण बघू शकता सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या चापेवाडी पठार क्रिकेट संघाचे
एक चेंडू एका धाबेची गरज. सामन्यामध्ये काय होईल स्पर्धेचा मुख्य नियम आपण पाहतायत. कंपल्सरी चेसिंग पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना मात्र भरपूर क्रुशल दर्जाचा झालेला आपण बघताय. चला टीम बिटिंग करायची नाहीये. बांदिवली क्रिकेट संघ अजून देखील भरपूर साऱ्या मॅचेस कंटिन्यू खेळवायच्या आहेत. फास्ट घ्या प्लीज. एक चेंडू एका धाबेची गरज. सामना मात्र यावेळेस भरपूर रंगलेला आहे. दोन्ही संघ मात्र आज सामना हार मानायला तयार नाहीयेत, परंतु इथे एकाला हार जरूर भेटेल. विजय आणि पराजय कोणाला मिळेल याची चर्चा मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. फिल्डिंग मध्ये मात्र थोडंसं चेंजेस केलं जात आहे. अगदी आपण बघू शकता क्षेत्ररक्षण जवळ सेट आहे. त्यानंतर बॉडी लाईन क्षेत्रामध्ये दोनच क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला भेटतात, ज्यामध्ये मिड ऑन मिड विकेट स्ट्रायकर एंडला फलंदाज अविनाश पाहायला भेटतोय. चला फास्ट घ्या. जर्मन बांदिवली संघ वेळ खर्च करायचा नाहीये, लवकर. चला वेळ घ्यायचा नाहीये. वारंवार तुमच्यापर्यंत आपण बघतायत बांदिवली टीम. एक चेंडू एका धाबेची गरज. आजचा दिवस आणि आज सामना मात्र प्रत्येकाला लक्षात राहील, कारण आज सामना आपण पाहतायत जनमान बांदिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट चापेवाडी पठार या दोन संघामध्ये. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक. काय या स्पर्धेची चर्चा गेल्या 3 दिवसांपासून झाली आहे, तर हे कारण आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेची चर्चा आपण पाहता या मैदानाच्या जोरावरती जास्त होते. एक चेंडू एका धाबेची गरज. सामना मात्र जबरदस्त पाहायला भेटतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना पाहायला भेटेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहता अविनाश. एक चेंडू एक धाव. चला मॅच सुरू करायची आहे. जर्मन बांदिवली क्रिकेट संघ फास्ट. एक बॉल एका धाबेची गरज. ही एक धाव बनवावीच लागेल जर सामना जिंकायचा असेल चापेवाडी पठार टीमला, आणि ही एक धाव डिफेन्स करावीच लागेल जर हा सामना जिंकायचा असेल बांदिवली टीमला. एक चेंडू एका धाबेची गरज. ऑफ ट्रॅकर बॉल यावेळेस आपण पाहतायत नशीब पोपावली आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल राहत की सास म्हणावी लागेल. चुकी केली आहे, बॅकवर्ड स्वरलेग बाजूला काढला आणि हा सामना आपण पाहतायत जिंकलेला आहे चापेवाडी पठार टीमने. अभिनंदन चापेवाडी पठार. क्षेत्ररक्षण सेट करायचं आपण बघू शकतायत. सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी आपण बघाल ठाकरेनगर कोलटन संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये सेट करा. त्यांच्या विपक्षात आपण बघू शकता सध्या तरी श्री गणेश तोंडली संघ टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला भेटतोय सेकंड राऊंडच्या दुसऱ्या सामन्यामध्ये. चला फिल्डिंग सेट करायचे. कोलटन संघ फास्ट. लूज राहायचं नाहीये, लवकर घ्या, कारण फायनल देखील खेळवायचे. 2 सेमी कंप्लीट करायचे, एक फायनल क्वालिफाय सामना खेळवायचा आहे. म्हणजे अजून आपण बघू शकतायत एकूण जर पाहायला गेले तर 5 सामने म्हणजे इथे कंप्लीट करायचे आहेत. बांदिवली संघ आपण ऑर्गनायझिंग कमिटीकडे संपर्क साधायचा. चला लगेचच फलंदाज दाखल करायचे. श्री गणेश तोडली संघ आपले फलंदाज मैदानावरती इंटर व्हायचा आहे. आपण बघू शकताय टायमर इथे काउंटिंग केला जातोय. आपण मैदानावरती बघू शकताय सध्या तरी सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ठाकरेनगर कोलठण आणि त्यांचा विपक्षात आपल्याला बघायला भेटतोय तो म्हणजेच श्री गणेश तोंडली. सामनावीराचा किताबाच्या दिशेने आपण बघतोय. सामना जिंकला चापेवाडी पठार क्रिकेट संघाने आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरली.